नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे कढी पकोडा. तर पालकचे पकोडे आणि कढी बनवत आहे मी. रेसिपी आवडली जरा पण तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. तर मी एका पातेल्यामध्ये दही, त्यामध्ये पाणी टाकून मिश्रण करून घेतलेलं आहे. हळद, मीठ टाकून घेतलेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रकचा तुकडा आणि 1 चमचा जिरं घालून वाटून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी गॅसवर आता कढई ठेवत आहे. त्यामध्ये तेल टाकून राई, जिरे, हिंग आणि 2 लाल मिरच्या टाकून घेत आहे. आणि जे हिरवी मिरची वाटून घेतली होती ते आणि कढीपत्ता. आता त्यामध्ये जे आपण कढी तयार केलेली होती ते टाकून घेऊ. तर आता मी इथं पकोडे बनवण्यासाठी पालक आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. त्यामध्ये गरजेनुसार बेसन घालायचं आहे. हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, लाल तिखट. मी इथे थोडे तीळ घालत आहे. तुम्हाला आवडत नसतील तर स्किप करू शकता. ओवा थोडा घालत आहे मी. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट पण टाकली आहे. तर बघा मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेते. गरम तेलात पकोडे सोडून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सगळे पकोडे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेले आहेत पकोडे. तर हे पकोडे कढी खायला घ्यायच्या अगोदर गरम गरम कढीमध्ये सोडून द्यायचे आहे. आधीच नाही टाकायचे, नाहीतर खूप मऊ होतात. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. तर मी पकोडे काढून घेत आहे आता आणि कढीला तडका द्यायचा आहे. तर बघा इथं मी तेलामध्ये 1 मिरची टाकून घेत आहे. तडका कढीमध्ये ओतून घ्यायचा आहे आणि वरतून थोडी कोथिंबीर